20% लोकांना मानदुखीचा त्रास असतो आणि साधारण मानदुखी ही वयवर्ष 35 पासून ते वयवर्ष 50 या वयोगटातील व्यक्तींमध्ये जास्त प्राधान्याने पाहायला मिळते आणि त्यातल्या त्यात स्त्रियांमध्ये मानदुखी जास्त असते. पण तुम्हाला हे माहिती नसेल कदाचित 50% लोकांची मानदुखी ही मानेतील मणक्यांच्या विकृतीमुळे नसते. अर्थात एक्सरे किंवा MRI रिपोर्ट्स नॉर्मल असतात पण या लोकांची मान दुखत असते. तर मानदुखी ही बऱ्याच व्यक्तींमध्ये खरं तर वारंवार होणाऱ्या सर्दीमुळे असते, त्याला आपण ॲलर्जिक रायनायटिस म्हणतो. त्याच्यामुळे बऱ्याच रुग्णांमध्ये मान दुखत असते. ज्यांना सायनसायटिसचा त्रास असतो, सायनसिसमध्ये ज्यांच्या कफ सतत साठत असतो, त्याचा परिणाम म्हणून डोकंही दुखतं आणि मानही दुखत असते. टेन्शन हेडेक नावाचा प्रकार असतो ज्याच्यामध्ये कपाळाच्या भोवताली एखाद्या विशिष्ट दोरीने बांधल्यासारख्या संवेदना असतात आणि ही जी डोकेदुखी असते ही प्रवास केल्यानंतर किंवा तुम्ही जर स्ट्रेसमधून जात असाल, तुमची जर झोप व्यवस्थित होत नसेल, सतत दडपणाखाली असाल, तर अशा लोकांमध्ये डोकंदुखीसोबत मानदुखी असते. काही विशिष्ट मायग्रेनचे प्रकार असतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा डोक्यासोबत मान दुखत असते. हृदयाशी संबंधित काही विकारांमध्ये बऱ्याच वेळेला मान दुखत असते. इव्हन ज्यांना पित्ताशय खडा असतो त्यांना मानदुखीसोबत उजवा खांदा सुद्धा दुखत असतो. काही जणांना आम्लपित्तामुळे, ऊर्ध्वक आम्लपित्तामुळे मानदुखी आणि डोकेदुखी असते. अजीर्णामुळे बऱ्याच रुग्णांमध्ये आपल्या प्रॅक्टिसमध्ये आपण बघतोय मानदुखी असते, पाठदुखी असते, डोकं दुखत असतं, कंबर दुखत असतं अजीर्णामुळे. मलावं स्तंभाच्या ज्यांना जुनाट तक्रारी असतात अशा लोकांमध्ये युजली डोकेदुखीसोबत मानदुखी असते. ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया नावाचा प्रकार, चेहऱ्यावरच्या विशिष्ट चेतातंतूंना सूज येते. त्याचा परिणाम चेहऱ्याच्या विशिष्ट भागामध्ये बधिरपणा असतो, तिथं पाण्याच्या किंवा कुठल्याही कापडाचा स्पर्श सहन होत नाही अशा रुग्णांना आणि त्या रुग्णांना डोकेदुखीसोबत मानदुखी असते. ऑक्सिपिटल न्यूरॅल्जिया नावाचा एक प्रकार असतो की ज्याच्यामध्ये डोक्याच्या पाठीमागची बाजू ही सतत जड असते आणि त्याच्यासोबत मानेतल्या मांसपेशीमध्ये सुद्धा एक स्टिफनेस असतो. ज्यांना पुरेशी झोप मिळत नाही, त्यांची झोप व्यवस्थित होत नाही अशा लोकांना एक मानदुखी असते. ज्यांना भूक लागलेली असते पण वेळेवर जेवता येत नाही अशा लोकांना परत मानदुखी असते. शिवाय ज्या लोकांना लघुशंकेचा वेग उत्पन्न झाल्यानंतर अडवण्याची सवय असते, अर्थात लघवीला आलेलं असतं पण थोड्या वेळी जाऊया अशा विचारांमध्ये ते आलेली जी नैसर्गिक प्रवृत्ती असते, तो वेग असतो, तो अडवून धरण्याची ज्यांना सवय असते त्यांची सुद्धा मान दुखत असते. तर मित्रांनो, मानदुखीसाठी एक ना अशी अनेक कारणे असतात आणि आयुर्वेद शास्त्रानुसार निदान करून जर चिकित्सा घेतली मग नक्कीच तुमची मानदुखी पूर्णपणे बरी होते.